अयोध्या भगवान रामांची जन्मभूमी ही हिंदू धर्मासाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचे केंद्र आहे। येथील राम मंदिर हे केवळ एक भव्य वास्तू नाही, तर करोडो लोकांची आस्था, विश्वास आणि भक्तीचे प्रतीक आहे। अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येतील राम मंदिराचा भव्य सोहळा आकार घेत आहे। नुकतेच राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी एक आश्चर्यकारक माहिती दिली आहे। मंदिराच्या बांधकामात तब्बल 45 किलो शुद्ध सोन्याचा वापर झाला आहे, ज्याची किंमत सुमारे 50 कोटी रुपये आहे। चला या पवित्र मंदिराच्या निर्मितीचा आणि त्याच्या इतिहासाचा थोडा आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी दिल सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। राम मंदिराचा इतिहास शतकानुशतके जुना आहे। अयोध्या हे भगवान श्रीरामांचे जन्मस्थान मानले जाते, जिथे हिंदू धर्मातील मर्यादा पुरुषोत्तम आणि आदर्श व्यक्तिमत्वाचे प्रतीक आहे। रामायणानुसार भगवान राम यांचा जन्म याच भूमीत झाला, ज्यामुळे ही जागा हिंदूंसाठी अत्यंत पवित्र आहे। गेल्या अनेक दशकांपासून या जागेवर मंदिर बांधण्याची मागणी होती, ज्यामुळे अनेक कायदेशीर आणि सामाजिक चर्चा झाल्या। 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत राम मंदिर बांधणीला हिरवा कंदील दाखवला। 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराची पायाभरणी केली आणि तेव्हापासून बांधकाम वेगाने सुरू आहे। राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी 6 जून 2025 रोजी सांगितले की मंदिराच्या बांधकामात 45 किलोग्राम शुद्ध म्हणजे 24 कॅरेट सोन्याचा वापर झाला आहे। या सोन्याची किंमत सुमारे 50 कोटी रुपये आहे। हे सोने प्रामुख्याने मंदिराच्या भूतलावरील दरवाजे आणि भगवान रामांच्या सिंहासनासाठी वापरले गेले आहे। याशिवाय शेषावतार मंदिरात हे सोन्याचे काम सुरू आहे। मंदिराचा मुख्य भाग पूर्ण झाला असला तरी संकुलातील इतर सुविधा जसे की संग्रहालय, सभागृह आणि अतिथीगृह यांचे बांधकाम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल, असे मिश्रा यांनी सांगितले। राम दरबाराची प्राण प्रतिष्ठा 5 जून 2025 रोजी झाली, परंतु सध्या सर्वसामान्य भक्तांना प्रवेश मर्यादित आहे। मंदिर ट्रस्ट लवकरच पास द्वारे नियंत्रित प्रवेशाची योजना आखणार आहे, जे विनामूल्य दिले जाईल। लिफ्टच्या बांधकामामुळे आणि 20 फूट उंचीच्या राम दरबारापर्यंत 40 पायऱ्या चढण्याची गरज असल्याने ज्येष्ठ भक्तांसाठी खास व्यवस्था केली जाणार आहे। राम मंदिर हे केवळ वास्तुशिल्पाचे आश्चर्य नाही, तर करोडो हिंदूंच्या श्रद्धेचे आणि एकतेचे प्रतीक आहे। भगवान राम हे मर्यादा, कर्तव्य आणि नीतिमत्तेचे प्रतीक मानले जाते। त्यांच्या जीवनातून मिळणाऱ्या शिकवणी, सत्य, प्रामाणिकपणा आणि कुटुंबाशी निष्ठा आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात। हे मंदिर अयोध्येला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून पुन्हा स्थापित करत आहे, जे जगभरातील भक्तांसाठी आकर्षणाचे ठिकाण बनले आहे। मंदिराच्या बांधकामात सोन्याचा वापर हा भगवान रामांच्या दिव्यतेचा आणि भव्यतेचा पुरावा आहे, जो या पवित्र स्थळाला आणखी खास बनवतो। अयोध्येतील राम मंदिर हे आस्थेचे आणि भव्यतेचे अनोखे उदाहरण आहे। 45 किलो सोन्याचा वापर करून बनलेले हे मंदिर केवळ वास्तुशिल्पाचे आश्चर्य नाही, तर करोडो लोकांच्या विश्वासाचे आणि भक्तीचे केंद्र आहे। डिसेंबर 2025 पर्यंत संपूर्ण संकुल पूर्ण होईल आणि लवकरच भक्तांना राम दरबाराचे दर्शन घेता येईल। या पवित्र मंदिराने अयोध्येचे वैभव पुन्हा जागवले आहे आणि ते येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल। तुमचं काय मत आहे पूर्ण प्रकरणावर? तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या YouTube चॅनलला।